पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव जाहीर केलंय। चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वात यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमशा पाडवी हे विजयी झाले होते। आक्रमक नेता म्हणून चंद्रकांत रघुवंशी यांची ओळख आहे। विधानसभा निवडणुकी प्रचारादरम्यान धडगाव इथं झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेत घेण्याचा शब्द दिला होता। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग असून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चंद्रकांत रघुवंशी यांना आमदारकी दिल्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी यांना संधी दिली आहे। चंद्रकांत रघुवंशी हे 1992 पासून राजकारणात सक्रिय आहेत। त्यांनी काँग्रेस पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात केली होती। 1992 साली चंद्रकांत रघुवंशी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले होते। ते 6 वर्ष धुळे आणि नंदुरबारच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते। त्यानंतर ते सलग 3 वेळा विधान परिषदेत निवडून गेले। एप्रिल 2020 मध्ये त्यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन अखंड शिवसेनेत प्रवेश केला होता। एकनाथ शिंदे यांना बंडानंतर 2022 मध्ये ते शिंदे गटात दाखल झाले होते। चंद्रकांत रघुवंशी यांनी 2022 मध्ये झालेली शिवसेनेतील उठावात एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतला होता। शिवसेना शिंदे गटाकडून विधान परिषदेची उमेदवारी कुणाला दिली जाणार याची मोठी उत्सुकता लागली होती। सोलापूर जिल्ह्यातून देखील सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नावाची चर्चा होती। मात्र शहाजीबापूंना पुढल्या वेळी संधी देणार असल्याची चर्चा कालपासूनच सुरू झाली होती।